नमस्कार, मी सुवर्ण प्राइम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। अवघ्या काही तासांवर चिपी विमानतळाचं उद्घाटन येऊन ठेपलंय। गेली 20 वर्ष गणपतीला विमानाने कोकणात जायला मिळणार याचं स्वप्न चाकरमानी पाहत होते। अखेर 9 ऑक्टोबरला चिपी विमानतळावरून पहिलं उड्डाण केलं जाईल। चिपी विमानतळावरून श्रेयवादाची लढाई चांगलीच रंगली आहे। मग तो उद्घाटनाचा वाद असो किंवा राणे विरुद्ध ठाकरेंचा वाद। अखेर या श्रेयवादाच्या लढाईनंतर चिपी विमानतळाचा उद्घाटनाचा उद्या मुहूर्त आहे। मात्र या उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेवरून आता नव्या वादाला तोंड फुटलंय। राणेंचं नाव उद्घाटन पत्रिकेत 3ऱ्या क्रमांकावर असल्याने राणे नाराज झालेत, तर उद्धव ठाकरेंनी मात्र राणेंकडे दुर्लक्ष करत कोकणच्या विकासाकडे भर देण्याचं पसंत केलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याचा संदर्भ घेणार आणि हे सांगणार हे आम्हीच केलंय। आता आमच्या मुलाचं नाव आम्हीच ठेवायचं का दुसऱ्याला बोलवायचं तुम्ही ठेवा ठेवा म्हणून? त्या आम्ही विमानतळ केला, तुम्ही कबूल करा, माझं काय ना। या उद्घाटन पण तुम्ही मान पण देतो, पण हे आम्ही केलंय मान्य करा, मान्य केलं। आणि त्यामुळे माझं त्यांचं तसं काही वैर नाही, पण काही न करता जे मिरवतायत ना, काही लायकी नाही त्यांची हो त्या पदाची, पण ते आपल्याला पटत नाही। त्यामुळे माननीय उद्धव ठाकरे हे उद्या त्यांचं स्वागत आहे। वाटल्यास पाहुणचार करू सिंधुदुर्गातल्या मावऱ्याचा, माझ्याचा। नेमकं माझं नाव किती बारीक आहे झालंय बघा, आपोआप शाही माहित नाही का हे झाली काय। हे बघा, माननीय उद्धवजी ठाकरे, ज्योतिरादित्य सिंधिया, नारायण राणे। आता मी राजकारणात आणि प्रोटोकॉल प्रमाणे मंत्री या दोघांपेक्षा सिनियर आहे, तरी पण नाही फॅक्ट आहे, प्रोटोकॉल पाळला जातो अशा कार्यक्रम। तरी महाराष्ट्राचा मान म्हणून मुख्यमंत्र्याला पहिलं स्थान मान्य आहे। ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपण तेवढा मान देतो, नावात कोण आहे याला संबंध नाही। चिपी विमानतळाचं उद्घाटन होण्यापूर्वी जोरदार बॅनरबाजी सुरू झालेली आहे। भाजपच्या बॅनरबाजीला भीक घालत नसल्याचा टोला खासदार विनायक राऊतांनी लगावला। तर विमानतळाकरता ज्या जमीन मालकांकडून एकरी 600 रुपये दरानं जमिनी घेण्यात आल्या त्यांना जास्त मोबदला देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून जास्त मोबदला देऊ अशी माहिती पालकमंत्री उदय सामंतांनी दिली। उद्या 1:30 वाजता या विमानतळाचं म्हणजे आजच्या वेळेला उद्या या विमानतळाचं उद्घाटन झालेलं असेल। विमानसेवा सुरू होण्याची जी सगळ्यांची इच्छा होती, सिंधुदुर्गवासियांची इच्छा होती, कोकणवासियांची इच्छा होती, ती विमानसेवा उद्यापासून सुरू होईल। उद्घाटनाची सगळी तयारी झालेली आहे, सगळ्या मान्यवरांची स्वागताची देखील तयारी झालेली आहे। अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम उद्या या ठिकाणी विमानतळाच्या उद्घाटनाचा म्हणजे विमानसेवेच्या उद्घाटनाचा होईल। आणि जे स्वप्न सिंधुदुर्गवासियांचं होतं ते पूर्ण करण्यासाठी जे प्रयत्न मुख्यमंत्री महोदयांनी केलेत किंवा सगळ्यांनीच केलेत ते उद्या सार्थकी लागणार आहेत। सर्व सिंधुदुर्गवासियांचा अभिमान आहे, स्वप्न माझं एकट्याचं नाही, परंतु आम्ही सुद्धा खूप आनंदात आहोतच। उद्या माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये सिंधुदुर्गमध्ये उद्घाटन होईल आणि त्याचबरोबर दिल्लीमधून केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे दिल्लीमधून कार्यक्रम करतील आणि अत्यंत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासामध्ये नोंद करून ठेवला जाईल अशा पद्धतीचा कार्यक्रम उद्या होतोय आणि त्या सगळ्यांचं नियोजन चांगल्या पद्धतीने झालंय। चिपी या विमानतळाची वैशिष्ट्य काय ती नजर टाकूया। 274 हेक्टर जागेवर उभारलं गेलंय चिपी विमानतळ। 10,000 चौरस मीटर टर्मिनलचं काम पूर्ण झालेलं आहे। 180 प्रवासी क्षमतेची विमानं या चिपी विमानतळावर उतरू शकतात। विमानतळाची धावपट्टी 60 मीटर रुंद आहे। विमानतळाची लांबी 2.5 किलोमीटर आहे। सध्या 3 विमान पार्क करण्याची सोय उपलब्ध आहे। दुसऱ्या टप्प्यात 15 पर्यंत क्षमता वाढवली जाणार आहे। नाईट लँडिंगची ही व्यवस्था उपलब्ध आहे। ATC टॉवरचं काम पूर्ण झालेलं आहे। कुडाळ, कसाल, सातार्डा हा महामार्ग विमानतळाला जोडला जाणार आहे।
सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात शरद पवारांनी भाजपवर जोरदार टीका केली। ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांना शेतकऱ्यांबद्दल आस्था नसल्याचं ते म्हणाले। आपण पाहूया शरद पवार काय म्हणतात। जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या माध्यमातून आपल्याला मिळाली तर माझी आपल्या सगळ्यांना आग्रहाची सूचना आहे की या निवडणुकीमध्ये तुम्ही काही करून पूर्ण ताकदीनं राष्ट्रवादी किंवा जर आपण तिन्ही पक्षांनी एकत्रित निवडणुका लढवायचा निर्णय घेतला तर त्या पद्धतीनं आपण करून भाजपला खऱ्यासारखं बाजूला ठेवूया। गुजरातमधल्या शेतकऱ्याची आपलं भांडण नाही, नियमानं कायद्यानं अधिकारानं त्यांना जे हवं आहे ते देणं आपलं कर्तव्य आहे। आपल्याला देश चालवायचा आहे, आपल्याला काही संकुचित भूमिका घ्यायची नाही। आणि त्यामुळं त्या सवन 5-7 वर्षाच्या काळामध्ये गुजरात सरकारला कोणतीही अडचण आली तर त्या राज्याचे मंत्री हे माझ्याकडे यायचे आणि त्यांची अडचण मी सोडवत असे। मी तिचा पक्ष बदलला नाही, तिथला शेतकरी बघितला, तिथला सामान्य माणूस बघितला, ही नीती आम्ही लोकांनी घेतली। नाशिकमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमधला संघर्षही शिगेला पोहोचलाय। नुकताच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यातला संघर्ष अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिला। त्यात आता शिवसेनेच्या माजी आमदारानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदाराला कडक इशारा दिल्याचं समोर आलंय। देवळालीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सरोज अहिरे यांच्यावर शिवसेनेचे माजी आमदार योगेश घोलप यांनी गंभीर आरोप केले। अहिरे या खोटारडे असून मी केलेल्या कामाचं श्रेय घेतायत, त्या आयत्या पीठावर रेघोट्या मारतायत अशी शेलक्या शब्दात घोलप यांनी टीका केली। त्यावर सरोज अहिरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। घोलप यांनी केलेले आरोप तद्दन खोटे आहेत आणि शिवसेना स्टाईल विषयी काही बोलू नका, राष्ट्रवादी काँग्रेसने काही बांगड्या भरलेल्या नाहीयेत असं अहिरे म्हणाले। आपण मंजूर कामं केलेली आणि त्याचं फुकटचं श्रेय घ्यायचं। आपण बघू की परवा जो देवळाली कॅन्टोन्मेंटचा जो कार्यक्रम झाला हा 2018 साली मंजूर झालेला निधी आहे। कॅबिनेटने त्याला मंजुरी दिलेली आहे असताना तुम्ही जर लोकांना ह्या खोट्या माहिती देताय की मी त्या ठिकाणी पाठपुरावा केला आणि 5 कोटी रुपये मंजूर केले, तर हे लोकांच्या समोर येणं गरजेचं होतं। हा खोटारडेपणा हा जनतेसमोर येणं फार गरजेचं होतं आणि हे श्रेय घेण्याचं काम ह्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार यांच्या माध्यमातून होतंय आणि याला वाचा फोडण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे। असं पुढे होणार नाही, तर याला शिवसेना स्टाईल उत्तर देण्यात येईल। महाविकास आघाडीच्या शासनात जवळपास ऑक्टोबर 2020 ला तो निधी प्राप्त झाला। ती वर्क ऑर्डर जी आहे ती माझ्याकडे आहे। मार्च 2021 ची त्या कंत्राटदाराला गेलेली ही वर्क ऑर्डर आहे। जर मी मग 1 जुलैला जर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते जर भूमिपूजन केलं तर हे 4 महिन्यांनी 3 महिन्यांनी कसं काय लोकांना म्हणजे त्या आमदारांना जाग येऊ शकते हे मला कळालं नाही। तेच आहे खोटारडे, तेच आहे। माजी आमदार स्वतःला शिवसैनिक म्हणून जर काही त्या गोष्टीचा गोंधळ घालायची तयारीत असतील तर राष्ट्रवादीच्याही पदाधिकाऱ्यांनी आणि आमदारांनी जरी मिस्त्री असले तरी बांगडे घालून बसलेले नाही। पवार कुटुंबियांशी संबंधित कार्यालय, कारखाने या ठिकाणी गेल्या 2 दिवसांपासून आयकर विभागाकडून शोध मोहीम सुरू आहे। मुंबईत पार्थ पवार यांच्या नरिमन पॉइंटमधील कार्यालयात आयकर विभागाची शोध मोहीम सुरू आहे। पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला, त्यांची समजूत घातली, कारण या कारवाईच्या विरोधात किंवा निषेधार्थ आणि अजित पवारांना पाठिंबा देण्याकरता म्हणून सगळे कार्यकर्ते विधानभवनाबाहेर जमले होते। त्यांच्याशी अजित पवार स्वतः बाहेर येऊन त्यांनी संवाद साधला आणि त्यांची समजूत काढली। अजित पवारांच्या समर्थनार्थ हे सगळे जमलेले होते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयकर कारवाई विरोधात पवार कुटुंब एकसंघ असल्याचं बघायला मिळालं। अजित पवारांसाठी थेट शरद पवार मैदानात उतरले, तर सुप्रिया सुळेही महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही म्हणत कारवाईचा निषेध केला। काही सरकारने पाहुणे पाठवले होते, ते पाहुणे येऊन गेले। पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते, कारण आपलं काही खोटं चिंतत असेल। मला आठवत आहे, तुम्हाला आठवत आहे का, निवडणुकीच्या आधी बँकेच्या एका प्रकरणाच्या बाबतीत मला ईडीची नोटीस पाठवली। त्या बँकेचा मी सभासद नव्हतो, त्या बँकेचं मी कधी कर्ज आयुष्यात घेतलं नाही आणि असं असताना मला ईडीची नोटीस आली। पाहुणे लोक तिथं थांबलेली आहेत
ते त्यांचं काम करतायत, त्यांना आपल्याला डिस्टर्ब करायचं नाही. त्याच्यामुळं त्यांचं एकदा काम झाल्यानंतर पाहुणचार घेऊन ते गेल्यावर काय सांगायचं ते सांगतो ना. मी कुठं पळून जात नाही. मला कुठलेही प्रश्न विचारा, माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. कारण माझी भूमिका अतिशय स्वच्छ असते. मी अतिशय सरळमार्गी काम करणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे आणि मी आर्थिक शिस्तीचा आहे. मीच राज्याचा टॅक्स बुडू नये कुणी म्हणून नेहमी आव्हान करत असतो. माझेही नातेवाईक आहेत, ते फक्त दादाचे नातेवाईक नाही, दादा आणि मी आमच्या दोघांचे ते सगळे नातेवाईक आहेत. आणि नातेवाईक असं नाही, आमचं जॉईंट फॅमिली आहे, कुटुंब आहे आमचं. पण संघर्ष करणं हीच पवारांची खासियत आहे. आणि मी नेहमी सगळ्यांना सांगते, कितीही दिल्लीने त्रास दिला तरी महाराष्ट्राचा सह्याद्री हा कधी दिल्लीच्या तख्तापुढे झुकला नाही आणि कधी झुकणारी नाही. निवासी डॉक्टर्सना सरकारने दिलासा दिलेला आहे. कोरोना काळातील सेवेची दखल घेण्यात आली आहे. प्रत्येकी 1,21,000 दिले जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी असे निर्देश दिलेले आहेत. शासकीय पालिकेतील डॉक्टर्सना त्यामुळे दिलासा मिळालेला आहे. शासकीय आणि पालिकेतील जे निवासी डॉक्टर्स आहेत त्यांना कोरोना काळामध्ये त्यांनी जे सलग काम केलं त्या सलग कामाची दखल घ्यावी सरकारनं, असं ते वारंवार म्हणत होते आणि त्याची दखल घेण्यात आलेली आहे. प्रत्येकी 1,21,000 रुपये दिले जाणार आहेत. निवासी डॉक्टर्स जे शासकीय आणि पालिकेतील डॉक्टर्स आहेत त्या सगळ्या निवासी डॉक्टर्सना, महाविद्यालयातील डॉक्टर्सना दिलासा मिळालेला आहे. निवासी डॉक्टर्सना आता प्रत्येकी 1,21,000 रुपये दिले जाणार आहेत. कोरोना काळात त्यांनी जी सेवा दिली त्या सेवेचा मोबदला म्हणून सरकारने ही घोषणा केली. उद्धव ठाकरेंनी ही घोषणा केली. भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. वसुली आली की या सरकारचा ससा होतो आणि शेतकऱ्यांना मदत म्हटली की कासव. शेतकऱ्यांप्रती नक्राश्रू ढाळणारे महाविकासचे नेते आता बंद पुकारतील काय, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. वसुलीसाठी धावणारं सरकार शेतकऱ्यांच्या मदतीकरता का असं धडपडत आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या अतिवृष्टी पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आणि भरीव मदत जाहीर झालीच पाहिजे. एकरी 50,000ची मागणी करणारे आता हात का आखडता घेत आहेत, असा सवाल त्यांनी सरकारला विचारला. नागपूर विभागामध्ये 6 जिल्ह्यांना फक्त 10 कोटी रुपये आणि संपूर्ण नाशिक विभागातील सगळ्या 5 जिल्हे म्हणून फक्त 1 लाख रुपये, म्हणजे एक जिल्हा फक्त 20,000 रुपये, अशी आकडेवारी देवेंद्र फडणवीसांनी ट्विटमधून समोर आणली आहे. देवेंद्र फडणवीसांनी पूरग्रस्तांसाठी जो आखडता हात सरकार घेत आहे त्यावर ताशेरे ओढले आणि त्या संदर्भात एक भलं मोठं ट्विट केलेलं आहे. नागपूर विभागाला आणि नाशिक विभागाला कशा पद्धतीने मदत झाली ते आकडेवारीतून समोर आणलंय. नागपूरमध्ये पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपूरच्या माधव नागरी या भागामध्ये ही घटना घडली आहे. पीडित मुलीचं वय 17 वर्ष आहे. ती आपल्या प्रियकरासोबत रस्त्यावर उभी होती. त्यावेळी 4 नराधमांनी प्रियकराला सुरुवातीला मारहाण केली. मारहाणीनंतर मुलीला शेजारच्या शिवारात नेलं आणि तिच्यावर अत्याचार झालाय अशी धक्कादायक बातमी समोर येते. दरम्यान पोलिसांकडून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या सगळ्या घडामोडीमधलं अपडेट असं की 4 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यातला एक तिचा प्रियकर सुद्धा आहे. कारण या मुलीशी बोलल्यानंतर पोलिसांनी तिची समजूत काढल्यानंतर तिला विश्वासात घेतल्यानंतर तिने हेही सांगितले की मागच्या 3 दिवसात वारंवार तिच्यावर असे अत्याचार झाले. तिच्या प्रियकराला हे माहिती होतं आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार झाला. त्या तिघांना अजून पकडण्यात आलेलं नाही, ते फरार आहेत. पण प्रियकर आणि अजून तिघांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं आणि सुरक्षिततेचं वातावरण आहे. मुलींमध्ये ही भीती पसरली आहे. त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत आपण ऐकूया. पोलीसमध्ये जास्तीत जास्त मेल म्हणून असतात. त्यांना आपण एवढं कम्फर्टेबल नाही बोलू शकतात. आपल्याबद्दल थोडं आपण तेवढं कम्फर्टेबल नाही सांगू शकतात. तेच जर फिमेल्स असतात, फिमेल पोलीस किंवा कोणी पण डॉक्टरही असते, त्यांना आपण खूप आपल्या मोकाटाने सांगू शकतो. ते आपल्या भावना समजू शकतात. तर पोलिसांना पण ॲटलिस्ट जास्तीत जास्त फिमेल्सची भरती झालेली असली हवी. ते आपण असलं तर आपल्याला थोडं
सेफ फील होते। प्रशासन हमारा सब अच्छे से साथ दे रहा है ना, जैसे मोदी सरकार ने अभी निकाला है कि मतलब एक कुछ कायदा निकाला है ना कि जब रेप होगा तो उसके मतलब गुनहगार को फांसी दी जाएगी या कुछ और। हाँ, तो मतलब ऐसा जो सुनते हैं ना हम, हाँ, कड़क कड़क जो शासन है वो सुनने के बाद थोड़ा और ज़्यादा कॉन्फिडेंस आता है कि नहीं, हाँ चलो ये हमारे लिए इतनी अच्छी सुरक्षा बना के रख रहे हैं तो हमें क्यों डरना चाहिए। सरकारी मालकीच्या एअर इंडियाकरता टाटा समूहानं लावलेली बोली केंद्र सरकारनं स्वीकारली आहे. टाटांनी 18,000 कोटींना ही कंपनी विकत घेण्याची तयारी दर्शवली आहे. टाटा सन्सला एअर इंडिया या ब्रँडमध्ये तसंच लोगोमध्ये पुढील 5 वर्ष कोणतेही बदल करता येणार नाहीत. तसंच 5 वर्षानंतर काही हस्तांतरण करायचं झाल्यास ते भारतीय व्यक्तीच्याच नावे करावं लागणार आहे अशी अट घालण्यात आली आहे. एअर इंडियाची मालकी टाटाकडे जाणार असल्यानं त्या उद्योग समूहाला त्यांनीच स्थापलेल्या या हवाई सेवेची मालकी 67 वर्षांनंतर पुन्हा मिळणार आहे. जे.आर.डी. टाटा यांनी 1932 साली टाटा एअरलाइन्स या नावानं स्थापन केलेल्या या कंपनीचं पुढे 1946 मध्ये एअर इंडिया असं नामकरण करण्यात आलं. 1948 एअर इंडिया इंटरनॅशनलनं युरोपसाठी उड्डाणंही सुरू केली. मात्र 1953 मध्ये सरकारनं एअर इंडियावर ताबा घेऊन तिचं राष्ट्रीयीकरण केलं. प्राईम टाईममध्ये इथे एक छोटासा ब्रेक. लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. प्राईम टाईममध्ये स्वागत. बघणार आहोत झेप्पे आणि न्यूज 18 प्रस्तुत क्रिप्टो की समजमध्ये आज काय नवीन आहे पाहूयात. यामिनी महमूदकर आपल्याला याबद्दल अधिक सांगते. झेप्पे and न्यूज 18 नेटवर्क प्रेझेंट क्रिप्टो की समज. नमस्कार, मी यामिनी महमूदकर. क्रिप्टो की समज या आमच्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा क्रिप्टोच्या करन्सी संदर्भात या आठवड्यातल्या 3 मोठ्या बातम्या आम्ही घेऊन आलोत. 6,000 अकाउंट्समधून हॅकर्सने चोरी केल्याची पुष्टी कॉइनबेसने दिली आहे. कॉइनबेस क्रिप्टो करन्सी हे जगातील सर्वात मोठं नाव आहे. वेबसाईट आणि बऱ्याच व्यापाऱ्यांना विविध क्रिप्टो करन्सी खरेदी आणि विक्री करण्यासाठी तसंच त्यांच्या कामगिरीचे निरीक्षण करण्यासाठी सोयीचं ठरतं. आणि या प्लॅटफॉर्मवरील वापरकर्त्यांचा मोठा गट हॅकर्सच्या चोरीला बळी पडलाय. कॉइनबेसने म्हटलंय की किमान 6,000 खाती हॅकर्सनी हॅक करून क्रिप्टो करन्सीची चोरी केली आहे. 1 ऑक्टोबर 2021ला अनेक खात्यांवर हॅकर्सने डल्ला मारला होता. कॉइनबेसच्या म्हणण्यानुसार त्यांच्या सुरक्षा सिस्टीममध्ये असलेल्या काही दोषांमुळे हा प्रकार घडलाय. या प्रकरणात नुकसान झालेल्यांच्या खात्यात कॉइनबेस क्रिप्टो करन्सी जमा करणार आहे. कार्डानोचं उद्दिष्ट ग्लोबल गव्हर्नन्समध्ये कायदेशीर पर्याय बनवण्याचा आहे. चार्ल्स हॉस्किन्सन यांनी शनिवारी प्रसारित केलेल्या कार्डानो शिखर परिषदेत सांगितले की कार्डानो इकोसिस्टीम मतदानापासून पेमेंटपर्यंत तसेच राष्ट्र आणि राज्यांचे चलन म्हणून कसं वापरता येईल यावर काम करते. कार्डानो जे 2017 मध्ये लॉन्च करण्यात आलंय ते अलीकडेच स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट एबिलिटीज मध्ये जोडलं गेलंय. बिटकॉइन आणि एथर नंतर ADA ही टोकन तिसरी सर्वात मोठी क्रिप्टो करन्सी आहे. कार्डानोच्या प्रकल्पात इथिओपियातील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी ब्लॉकचेन आधारित डिजिटल ओळख प्रणाली विकसित करणे समाविष्ट आहे. IMFच्या म्हणण्यानुसार क्रिप्टो इकोसिस्टीमच्या वेगवान वाढीमुळे नव्या संधी उपलब्ध होत आहेत. मात्र डिजिटल चलन मालमत्ता आर्थिक वाढीला आव्हान देतात असा इशाराही देण्यात आलाय. क्रिप्टो करन्सी डिजिटल आभासी चलन असून यात एन्क्रिप्शन तंत्रज्ञानाचा वापर त्यांच्या युनिट जनरेशन रेग्युलेट करण्यासाठी आणि निधी तपासण्यासाठी केला जातो. IMFच्या म्हणण्यानुसार इकोसिस्टीमद्वारे निर्माण झालेल्या आव्हानांमध्ये क्रिप्टो एसेट प्रोव्हायडर्सने निर्माण होणारी ऑपरेशनल आणि फायनान्शियल इंटिग्रिटी रिस्क, क्रिप्टो एसेट आणि डेफायसाठी इन्व्हेस्टर प्रोटेक्शन रिस्क, एडिक्वेट रिझर्व्स आणि काही स्टेबल कॉइनचे डिस्क्लोजर यात आहेत. आज आपल्यासोबत ब्लॉकचेन अँड एमर्जिंग टेक एव्हेंजलिस्ट शतर चंद्रा जोडले गेलेत. आपण त्यांच्याकडून आणखी माहिती जाणून घेणार आहोत. सर, क्रिप्टो एक्सचेंज किती असुरक्षित आहेत, ते त्यांची सुरक्षा आणि ग्राहक कसे राखतात? तो क्रिप्टो एक्सचेंजेस दुनिया भर में वो हमेशा ये कोशिश करते हैं कि सही साइबर सिक्योरिटी सोल्यूशन को अपनाएं और अपने एक्सचेंजेस को सुरक्षित रखें. लेकिन हैकिंग एक बहुत बड़ी समस्या है और पिछले वीक तो जापान का एक बड़ा एक्सचेंज भी हैक हुआ था. तो अब हैकिंग से कैसे बचा जाए? तो क्रिप्टो एक्सचेंजेस क्या कर रहे हैं, अपने यूजर्स को एडवाइस कर रहे हैं कि आप अपने पासवर्ड्स को स्ट्रॉन्ग रखें, एक पासवर्ड मैनेजर यूज करें, और जो लोग पासवर्ड मैनेजर यूज नहीं करना चाहते वो
एक अलग कॉन्सेप्ट है, 2 स्टेप ऑथेंटिकेशन प्रोसेस, जैसे गूगल ऑथेंटिकेटर हो गया, उसको यूज करें। बट एक नया चलन अभी सामने आ रहा है जिसमें एक्सचेंजेस मल्टी सिग्नेचर कोल्ड वॉलेट यूज कर रहे हैं। कोल्ड वॉलेट का मतलब एक हार्डवेयर वॉलेट जहां पे अपने आपके प्राइवेट कीज सिक्योर रहेंगे और जब आपको ट्रांजैक्शन करना होगा तभी आप उन कीज को यूज करके ट्रांजैक्शन करेंगे, बाय और सेल करेंगे क्रिप्टो एक्सचेंजेस पे। अभी हो क्या रहा है कि जितने भी क्रिप्टो एक्सचेंजेस हैं मोस्टली वो अभी हॉट वॉलेट्स यूज कर रहे हैं जिसमें प्राइवेट और पब्लिक की आपका एक्सचेंज पे होता है, और कुछ भी जो ऑनलाइन है वो हैकिंग के लिए प्रोन है। तो ये जो नया अप्रोच है ऑफ यूजिंग कोल्ड वॉलेट और मल्टी सिग्नेचर वॉलेट जिसमें आपको 2 से ज्यादा प्राइवेट की चाहिए एक ट्रांजैक्शन को एग्जीक्यूट करने के लिए, ये एक सेफ मॉडल है जिसमें बहुत सारे एक्सचेंजेस जा रहे हैं। आजच्यासाठी एवढंच. पुढच्या आठवड्यात मी क्रिप्टोशी संबंधित आणखी काही बातम्या घेऊन येईन. तोपर्यंत नमस्कार. ZPay and News 18 Network present क्रिप्टो की समझ. आणि आता वेळ झाली आहे न्यूज 18 लोकमतच्या आजच्या सवालच्या निकालाची. आम्ही कू ॲपवर तुम्हाला राज्यात अंमली पदार्थ विरोधी पथक प्रत्येक जिल्ह्यात नेमण्याच्या निर्णयाचा फायदा होईल का हा प्रश्न विचारला होता, ज्यात 87% लोकांनी हो म्हणत निर्णयाचा फायदा होईल असं म्हटलंय, तर 13% लोकांनी मत नोंदवलंय की नाही, याचा फायदा होणार नाही. या सगळ्या घडामोडींसह प्राईम टाईममध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत.